नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी। मार्च एंडिंगचा प्रभाव पोलीस प्रशासन आणि बिजली विभागामध्ये सामने। आता समाचार विस्तारपूर्वक। मार्च एंडिंग मध्ये केंद्र सरकार असो की राज्य सरकार, सर्वच आपला हिशेब किताब करण्यासाठी धडपडत असतात। अशातच पोलीस प्रशासन आणि MSIBच्या धाक कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। MSIBच्या प्रभावामुळे पोलीस क्वार्टर्सचे वॉटर पंप कनेक्शन कापण्यात आले। असंच MSIBच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की पोलीस विभागाकडून तब्बल 15 लाखांची थकबाकी आहे आणि बिजली विभागाकडून कित्येक वेळा यांना नोटीसद्वारे पूर्व सूचना सुद्धा देण्यात आले, म्हणून त्यांच्या कनेक्शनवरही गदा आणण्यात आली। आता पोलीस विभागाने सुद्धा बदलेल्या भावनेने MSIBच्या मुख्यालयासमोर ट्रॅफिक पोलीस उभे करून MSIB कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली। हा प्रकार चंद्रपूर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। यामुळे MSIBच्या भरारी पथकावरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे। पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। हे वाद टाळण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते, हेच आता चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे। तर हे बघा, मार्च एंडिंग आहे ना, सर्वांनाच नोकरीची आपापली जिम्मेवारी असते। त्या जिम्मेवारीच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने ते बिल थकीत असल्यामुळे त्यांची लाईन कापली असतील, त्यात काही शंका नाही। परंतु आज दिनांक 7/3/2024 रोजी महाराष्ट्र पोलीस हे महावितरण कंपनीच्या गेटवरती येऊन लोकांच्या गाड्यावर, अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर चालान करून राहिले। हे सरासरी कुठेतरी चुकीचं आहे। आपल्या देशामध्ये हे चुकीचे कारनामे, जर देशाचे पोलीस रक्षक बनून जर भक्षक बनत असतील, हे कुठेतरी सरासरी चुकीचं आहे। आणि जर त्यांना चालान करायचंच असेल तर तुम्ही रोडवर चालान करू शकता। ह्या कोणत्या कायद्यामध्ये आहे का गेटवर तुम्ही चालान करू शकता? गेटवर बसणारा अधिकारी असो या कर्मचारी असो, तो ऑन द वे रोडवर तो सीट बेल्ट लावून निघेल। जर अधिकारी बसताना त्याला बसल्यानंतर 1-2 मिनिट पाहूनच त्याला बेल्ट लावावं लागेल। तर त्या अनुषंगाने कुठंतरी हे चुकीची भूमिका आहे। हे भूमिका न घेता आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला माझी एकच नम्र विनंती आहे का त्यांनी रोडवर जर खुलेआम जर सीट बेल्ट नाही लावत असेल तर त्यांना योग्य स्वरूपानं चालन द्यावा आणि नियमाप्रमाणे कार्यवाही केलीच पाहिजे। हे याच्यापूर्वी कधी झालेलं नाही सर। असं हे होऊ शकते, मनात त्यांनी आपला एक खुर्रास काढण्यासाठी हे असे कृत्य केले असतील। आम्हाला याला असं बोलता येत नाही, परंतु त्यांना जर वाटत असेल का महावितरण कंपनीमधून घुसून जर चालन मारायचं, हे सरासरी कुठेतरी चुकीचं आहे सर। सर, अशी एक अफवा पहिल्यांदा SP ऑफिसचे लाईन कट केल्यामुळे MSIB कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यात आहे असा आरोप आहे। नाही, हे आरोप कोणी केलाय मला माहित नाहीये। आम्ही ऍक्च्युली सर्वांसाठी म्हणजे जे वाहतुकीचे नियम मोडत आहेत ते सर्वजण आमच्यासाठी सारखे आहेत। ज्यांच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र आहेत, पेपर्स आहेत आणि दारू पिलेली नाहीये, ते आमच्या इथून जाऊ शकतात आणि आम्ही अधूनमधून सर्वांनाच चेक करत आहोत आणि तशा कारवाई आम्ही केलेल्या आहेत। तर ही ज्यांनी कोणी अफवा पसरली आहे, चुकीची अफवा आहे, असा काही प्रकार घडलेला नाही।